हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहे सगळेजण? मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर संध्याकाळच्या वाजल्यात 5 आणि आता मी कपडे धुवायला चालले. इतका उशीर झाला आज सोनूला शाळेत वगैरे सोडवलं नव्हतं. तुम्हाला माहीत आहे ती आजारी आहे, त्यामुळं म्हणजे जास्त काही नाही, फक्त सर्दी खोकला आणि थोडीशी कणकणी सर्दीमुळं. बाकी जास्त काही नाही आहे, पण खोकला जरा जास्तच आहे. कारण सर्दी जास्त झाली का खोकला पण होतच असतो. तर आज तिला शाळेत नव्हतं घेऊन गेलो तरी पण एवढा उशीर झाला. लाईट नव्हती, नंतर मग ते सगळ्या कामाला उशीर होत असे तुम्हाला माहिती आहे. थोडंसं भांडे वगैरे घासले, तिला आंघोळ घातली, तोपर्यंतच वाजल्या होत्या एक. हे सगळं कामं करूच तोपर्यंत मग नंतर जेवण वगैरे केलं आणि थोडंसं बोलत बसलो, गप्पा थोड्याशा रंगल्या आणि त्या कुठं पोचून गेल्या. त्याच्यात 5 वाजले आम्हाला आणि भरपूर हसवलं सोनून आम्हाला. तर आता ती नाही आहे, ती आणि तिच्या आत्या गेल्या तिकडं सरबत करायला. तर चला आता मग मी कपडे धुवायला लागते आणि मग नंतर हे सगळं आवरते. कारण आता हे सगळं आवरत बसली तर 6 वाजतील आणि खूपच लेट होईल. आणि आज चुलीवरती स्वयंपाक बनवणार आहे मी कारण तुम्हाला चुलीवरचंच बनवलेलं आवडतं, बाहेरचंच व्हिडिओ आवडतात घरातल्यापेक्षा. घरी आवडतं म्हणजे माझे व्हिडिओज बाहेरचे आवडतात तुम्हाला. तर चला जाऊया आता कपडे धुवायला. पण सरबत येईल त्यासाठी मी वाट बघत बसले, त्यामुळे आधी सरबत पिते आणि मग जाते. किती वारं सुटलंय. तू पिली ना? हा, खरं पिली ना? मला सरबत आणलाय. किती पिली? खरं का? किती गोट? ती 3 बोट आहे ती. हा हा, खरं ना? तर चला आता मी पण सरबत पिते आणि तिकडे बादली दिसते ना कपड्याची, तर जाते ते कपडे धुवायला. डॉक्टरने सांगितलंय बडका घे. मी सांगितले जो आपलं सर्दी झाल्यामुळे आपल्याला कफ वगैरे होतं ते होतच सगळ्यांना माहिती आहे. तर ते थोकून टाकायचं, लहान मुलं कशी गिळून टाकते ते आणि मग ते कफ होत होतं. तर सोनं अजिबात गिळत नाही, तरी पण तिला कसं काय खोकला होतं काय माहिती. तर चला जाऊ दे, आज माझ्या कानात नाही आहे तर कसं तरी वाटतंय ना. माझं कानातलं आहे बरं का सोन्याचं, पण ते थोडंसं तुटलंय तर त्याला झळ मारून आणणे वाचून ते राहिले. आणि नकली कानातलं घातलं ना तर त्याचे स्क्रू रोज संध्याकाळी एक स्क्रू पडलेला असतो. आणि असं करून माझे कानातले स्क्रू संपलेत. कानातले ढीग भरून आहेत, एक डब्बी भरून कानातला आहे, पण त्याला स्क्रू नाही आहेत लावायला. असा प्रॉब्लेम झाला आहे. बघू, विचार करते आता जाईन आणि झळ मारून आणीन कानातल्याला. नवीन बनवणं तर काही होणार नाही, कारण सोन्याचे दर इथे गेलेत, आपण मात्र इथं राहिलं आहे. तर मग झळ मारूनच घालावा लागणार आहे. विचार केला होता थोडंच पैसे घालून थोडंच अजून मोठं करायचं, पण आता सध्या ते नाही होणार. पुढं ढकलू आपण ते. तर चला या सगळेजण सरबत प्यायला. मीही पिते, तुम्ही पण प्या. आणि खरंच आता होळी आली ना, म्हणजे आवडतो सरबत प्यायला. आणि होळीचा ब्लॉग पण छान असणार आहे, मस्त असणार आहे. सरबतच बनवत होतो आधी, पण आता नाही बनवत. ओके, तुझ्या गप्पा ऐका तुम्ही. सरबत पिऊ वाटतो ना, काय सांगत नका. गाल आहे ना माझ्या दाढ खाली येतोय. कुठला येऊ? हा येतोय का? हा ना, हा येतंय सारखंच. बी आली माझ्या सरबत मध्ये. काय तिला असेल ते सांगायला लागतं ना. काहीतरी कमी आहे. काय? साखर सरबत मध्ये बहुतेक साखरच कमी आहे. साखर एवढी टाकली होती. किती टाकलेली? एवढी. काहीतरी कमी आहे. लिंबू नव्हता का? होता. काहीतरी कमी आहे, कसं तरीच लागतं. पिऊ वाटत नव्हतं ना मला, असेल काय ते. ओके चला, आता कसं तरी होणार आहे. कारण नाही आता खरंच 2 घोट पेलेत, पण पोटात ढवळायला लागले माझ्या. सोनूला तर ना सरबत पिलं का उलट्या होत्या त्या. मला आता तसं व्हायला लागले, आंबट खाल्लं का. काय करू, नको. तर आता डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ शूट करते. तर सोनूला मी चालत बसले आणि आता कमेंट करचाल तुम्ही अंथरुणावर बसून जेवू नको. तर नाही, अंथरूण आम्ही हे ना वाकळं वगैरे धुवून वगैरे टाकतो. हे काय आम्ही झोपायला घेत नाही, हे फक्त अशीच थोड्या मिनटासाठी कळंडायला वगैरे असते. बाकी ह्याच्यावरती आम्ही
रात्रभर झोपत नाही आहे, त्यासाठी वेगळी वाकड आहे आमची. हे फक्त असंच दिवसभर लोळायला किंवा बाहेर टाकायला ह्यासाठी वापरतो. आणि आठवड्यातनं एकदा तिला धुतली जाते, असं नाही की तिला आम्ही धुतच नाही म्हणून. आणि खरंच माझं लेकरू इतकं जाम झालं आहे ना, तिला पाणीसुद्धा अक्षरशः म्हणजे पाण्याची पण चव लागत नाही असं झालं आहे. आणि तोंड तर पाक सुकून गेलं आहे तिचं. तर बघा आता तिचे तोंड कसं झालं आहे. इकडं बघा, रोज हसून खेळून असणारे सोनू आज तोंड पाडून बसल्या. आणि इथं मी तिला बाजरीची भाकरी, त्याला तेल आणि मीठ लावून दिलं आहे, फक्त चटणी वगैरे काय लावली नाही, कारण तिला कशाचीच चव लागत नाही. पाणी इथं मी आणलं आहे बघा, म्हणते मला पाणी पण असं वेगळंच लागतं आहे. काय करणार. मी तिला बोलले होते तू केळ खाऊ नको, तिला सहन अजिबात होत नाही. केळ, पेरू, द्राक्षे असलं काय तिला अजिबात सहन होत नाही, किंवा सीताफळ खायची आवड आहे तिला, इच्छा होती, पण अशी ती आजारी पडत असते. डोळं बघा तिचं कसं झालं तर वर बघ, एरवी तिचं डोळं किती छान असतं, आणि आज कसं दिसतात बघा. असं चला, थोडं राहिलं आहे आता, 2-3 घास, तर ती खायला आता. आम्ही दोघीच आहे, कोणीच नाही आहे. सोनूच पप्पा काय अजून आलं नाही तर, आणि वहिनी गेल्या जेवायला तिकडं. बरं वाटतंय ना आता. पाणी देऊ का. डोळ्यातनं सारखं पाणी येते, सारखं खोकायला उबळ येते. आणि अलीकडं तिला जास्तच म्हणजे खोकायला किंवा कफ व्हायला लागलं तर काय होतंय काय माहिती. वातावरण असू शकतं तसं. मला वाटलं गाडी आली, पण नाही. चल थोडं राहिले खा. मी चारत होते, पण ते म्हणले मी खाते हातानं, तर खा म्हटलं. माझा हात बघा तेलकटच आहे. मला पण भूक लागली, आपण त्यांची वाट बघत थांबले मी, कारण मला एकटीला जेव वाटत नाही. सोनू असतं माझ्यासोबत, पण कधीतरी सगळ्यांनी एकत्र जेवावं असं वाटतं, आणि सोनूला पण वाटतं. पण मी तिला आज जबरदस्तीने खायला दिले, कारण ती तशी झोपून जाणार आहे. तिचं पप्पा आलं वाट बघत थांबली, पण ती झोपणार आणि मग जेवणार नाही. उठवलं तरी ती काय जेवणार नाही, कारण झोप आली का आपल्याला काहीच नाही करू वाटत. तर तिला पण नाही करू वाटत, ती जेवत नाही उठवलं तरी. म्हणून तिला मी आता थोडंसं अर्ध का होईना खाऊ वाटतंय, होय ना. हां, पण तोंडाला चव नाही आहे तरी पण ती खाते. मला ह्याचं लय कौतुक वाटतं. एरवी ना चांगली असली तरी इतकी ती खात नाही, पण आजारी असल्यानंतर त्याच्या दुप्पट तिचं चालू असतं. म्हणजे चव लागत नाही म्हणून प्रत्येक पदार्थ हे नाही ते नाही ते ती खात असते. असं नाही की मी आजारीच आहे आणि मी खाणारच नाही, मला नको, असं ती करत नाही. आजारी असली खाते आणि चांगलं असलं का खात नाही, असं काम आहे तिचं. कधी यायचा माझा नवरा काय माहिती. भुकेनं माझ्या बेहाल झालेत. स्वयंपाक मी आज लवकर बनवलं होतं, 7:30 वाजता माझा स्वयंपाक झाला असेल, कारण फक्त भात आणि कालवण आणि भाकरी करायची होती, कारण भात तर होता. आणि बाकी उद्या शनिवार आहे, त्यामुळं म्हणजे शनिवारी हा तुम्ही ब्लॉग बघताय, तर सगळा भाजीपाला संपला आहे, त्यामुळं सुकी भाजी वगैरे काही नाही आहे, असं झालं. ओके चला, संपले बघा सोनूच आता खाऊन. बघते वाटेस तोपर्यंत. मला ना आज कपडे धुवायला उशीर झालेला, तर मला हे टेन्शन आहे की सकाळपर्यंत हे सगळे कपडे वाळतील का नाही. आणि भरपूरच आहे ती. मी काय ड्रायरला वगैरे पण मशीनला लावली नव्हती, डायरेक्ट पिळून टाकले ती. तर कसं होतं काय माहिती. आणि मी कशा तरी लागवड केली आहे, तर उद्या दाखवतो आम्ही तुम्हाला आम्ही काय लावलं आणि काय नाही. आणि ती तिच्या बाबाच्या आयडिया होती, तर दाखवेल उद्या. आत्ताच्या नाही ब्लॉगमध्ये दाखवत, कारण दिवसा दाखवत. आता काय अंधार झाला आहे, आणि अंधारात आम्ही दोघीच बाहेर बसलो, कोणीच नाही. हे 2 कुत्रे आमचे राखण करतात, कोणीच नाही बघा. आवाज पण नाही आहे कोणाचा ना, कोणीच नाही. आणि आम्ही दोघे. संपलं. खावा आपलं पाणी प्या आता. थोडंसं देऊ का अजून. खोका येते त्यामुळे मी तिला भात दिला नाही.